ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण परिसरातून नांदेड जिल्ह्यातून शेजारच्या यवतमाळ जिल्ह्यातून इकडे तेलंगणा या प्रांतातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांच्या बीजोत्सवाचं औचित्य साधून गेली 53 वर्ष अव्याहतपणे संपन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव भक्त श्रेष्ठ दासोत्तम मारुतीरायाच्या पवित्र दरबारामध्ये अत्यंत पवित्र अशा पुण्यवान अशा धर्मप्रधान श्री क्षेत्र बोधडी खुर्द तालुका किनवट जिल्हा नांदेड या गावामध्ये स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने वारकरी संप्रदायाचे थोर संत भगवान श्री पंढरीनाथ परमात्म्याचे भक्त संत श्रेष्ठ सद्गुरु भगवान बाबा महाराज यांच्या कृपेने सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न होत असलेला हा 53व्या क्रमांकाचा महोत्सव आणि या महोत्सवातील आजच्या 4थ्या दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा या बोधडी या गावातील सर्व ग्रामस्थ सर्व तरुण सर्व भाविक सर्व अन्नदाते देणगीदाते माता भगिनी आपणा सर्वांच्याच प्रेमातून आणि या गावचे सुपुत्र परंपरेने वारकरी संप्रदायाची निष्ठेने सेवा करणारा परिवार आणि या परिवारातील घराण्यातील हरिभक्तीपरायण आदरणीय रघुनाथ महाराज यांच्या आदेशातून आजच्या या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे। त्यांचा आणि ज्यांचा अत्यंत नात्याचा संबंध आहे आणि माझा आणि त्या परिवाराचा अत्यंत प्रेमाचा स्नेहाचा संबंध आहे असे हळमचे पाटील गुरुजी यांच्या प्रेमामुळं आणि रघुनाथ महाराज यांच्या आदेशामुळं मला आज आपल्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग प्राप्त झालेला आहे। मी आपल्या सर्वांच्या चरणकमली अंतःकरणपूर्वक वंदन करतो आणि संकल्पित वेळेमध्ये अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो। विठ्ठल सुरुवातीलाच एक
छोटी मी आपणा सगळ्यांना विनंती करतो, कीर्तनामध्ये जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणण्याचा योग येतो तेव्हा मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. टाळी वाजवण्याचा योग येतो तेव्हा हाताने टाळी वाजवा. तुम्ही इमानदारीने भजन करा. मी इमानदारीने 10ला बरोबर थांबतो. विठ्ठल विठ्ठल आपल्या गावामध्ये पहिल्यांदाच येण्याचं भाग्य मला लाभलंय. मी आणखीन एक सर्वांकरता एक विनंती करतो. चालेल? एक छोटी विनंती करतो. आपल्यापैकी जर कोणाकडे मोबाईल असेल, बहुतेक माझा अंदाज आहे आपल्यापैकी मोबाईल कोणाकडेच नसेल, पण जर चुकून कोणाकडे मोबाईल असेल तर आपण त्याचं नरडं दाबून ठेवा. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांना सांगा सध्या मी कीर्तनात बसलोय, 10च्या नंतर आपण बोलू. तुमचं त्यांच्याकडे काय राज्यसभेचं वगैरे विचारायचं असलं नंतर विचारा. 10 वाजेपर्यंत कोणाचा मोबाईल वाजणार नाही याची दखल घ्या. ज्यांना स्वतःला बंद करता येत नाही त्यांनी शेजाऱ्याकडून बंद करून घ्या. कीर्तन सुरू असताना फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, यूट्यूब असलं बघत बसू नका. मी रात्रभर आणि दिवसभर प्रवास करून इथं वेळेच्या आत आलोय आणि अगदी कष्टानं जीव तोडून मी तुमच्याशी बोलतोय. अगदी नरेंद्रनं गोळ्या दिल्यात मला, गोळ्या खाऊन बोलतोय. आणि म्हणून माझी विनंती आता तुम्हाला, मी एवढ्या कष्टानं तुमच्याशी बोलायचं आणि तुम्ही मात्र मोबाईल चिवडीत बसायचं, हे वागणं बरं नव्हं, हे चांगलं नाही. याकरता आता कोणाचं वाजणार नाही याची दखल घ्या. उभे राहिलेले सर्व गुणीजन, सर्व गायक, अत्यंत गोड असे परिसरातून आलेले सर्व टाळकरी, अत्यंत दर्जेदार असे मृदंगाचार्य, वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी वृंद, विनेकरी, चोपदार, या सर्वांच्या चरणी मी मनापासून वंदन करतो. अत्यंत छान अशी लाऊडस्पीकरची व्यवस्था इथं उपलब्ध आहे. याचे ऑपरेटर मालक मी आपल्यालाही मनापासून खूप शुभेच्छा देतो. आणि या गावातील आणि या परिसरातील, आता मला गावाची नावं सुद्धा माहिती नाहीत शेजारच्या, त्यामुळं तुम्ही सगळेजण सर्व श्रोत्यांच्या चरणी आणि माझ्या माता भगिनी आपल्या सर्वांच्या चरणाला मी वंदन करतो. आणि तुम्ही एक राहिलेला 1.25 तास चांगलं लक्ष द्यायचं, प्रसन्न राहायचं. विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची संधी आली की भजन करायचं, टाळी वाजवायची. तुम्ही जितका प्रतिसाद द्याल, चांगलं लक्ष द्याल, तितक्या लवकर हे कीर्तन मी संपवतो. विठ्ठल शेवेकरिता घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. महाराज या अभंगातून संत कृपेने आपल्या जीवनामध्ये प्राप्त असलेल्या भगवत सुखाची मीमांसा करतात. लक्ष द्या, प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये सुख हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मनुष्य आपल्या जीवनातली कोणतीही घटना सुखासाठीच करत असतो. ती घटना पारमार्थिक असू द्या, सामाजिक असू द्या, राजकीय असू द्या अथवा सांसारिक असू द्या, क्रिया कोणतीही असू द्या, पण त्या क्रियेच्या बुडाशी इच्छा काय असते? आपलं जीवन सुखी झालं पाहिजे. लक्ष द्या, अंतःकरणातील इच्छेचं बाहेरचं टोक वस्तू असेल, व्यक्ती असेल अथवा पदार्थ असेल, पण
वस्तू, व्यक्ती, पदार्थ हे सगळं कशासाठी? तर त्याच इच्छेचं आतलं टोक असतं सुखासाठी. बरोबर? इच्छेचं बाहेरचं टोक पद असेल, प्रतिष्ठा असेल, पदार्थ असेल, पैसा असेल. पण पद, प्रतिष्ठा, पदार्थ, पैसा हे सगळं कशासाठी? तर त्याचं आतलं उत्तर आहे सुखासाठी. एखाद्या व्यक्तीला वाटतं तळ्याच्या खाली असणारी बागायत असलेली 170 एकर जमीन एकट्याची असावी. कशासाठी? बोला ना. सुखासाठी. बरोबर? एखाद्या व्यक्तीला वाटतं किनवटमध्ये प्लॉटिंगची 35 एकर जमीन स्वतः आपली एकट्याची असावी. कशासाठी? सुखासाठी. एखाद्या व्यक्तीला वाटतं नांदेडमध्ये 3-3.5 कोटीचा बंगला असावा. कशासाठी? सुखासाठी. शानी माणसं बोलत जा. म्हणजे जमीन सुखासाठी, प्लॉटिंगची जमीन सुखासाठी, बंगला सुखासाठी, 70 लाखाची गाडी असावी. बोला ना. सुखासाठी. जरा अजून चांगलं उत्तर द्या. माणसं जगतात कशासाठी? काय कमाल आहे. अहो जगतात कशासाठी? सुखासाठी. आणि अजून एक छोटं विचारतो, माणसं मरतात कशासाठी? कशासाठी? अहो सुखासाठीच ना. दुःखाला वैतागलेले असतात, घ्या फाशी आणि व्हा मोकळं. म्हणजे जीवनातल्या कोणत्याही क्रियेच्या बुडाशी दडलंय काय? सुख दडलेलं आहे. जरा चांगलं आहे का? दिवसभर शेतातलं काम करून, कष्ट करून, उद्योग करून, व्यवसाय करून, नोकरी करून, आता पोटभर जेवण पंक्तीला करून निवांत झोपायचं सोडून तुम्ही सगळेच जण इथं या मंडपात येऊन बसलात. कशासाठी? कशासाठी? सुखासाठी. बरोबर? मग 11:30 वाजेपर्यंत चालू ठेवू का? नाही, म्हणजे सुखासाठीच आलात ना, मग घ्या ना सुख. मग काय अडचण आहे? लक्ष द्या. जीवनातली कोणतीही क्रिया प्रत्येक मनुष्य फक्त कशासाठी करतो? सुखासाठी. मग प्रश्न असा आहे, सुख मिळतं का? मिळत नसेल तर मग का मिळत नाही? मग ते कधी मिळेल? या सर्वच प्रश्नाची उत्तर मी आजच्या कीर्तनात सांगणार नाही. मला वाटतं आता तर तुम्हाला धक्काच बसला असेल. आणि मग आजच्या कीर्तनात काय सांगणार आहे? तर लक्ष द्या. आजच्या कीर्तनामध्ये मी हे सांगणार आहे, सुखासाठी प्रयत्न करणारा, सुखासाठी रात्रंदिवस तडफडणारा जो जीव आहे, तो जीव सिद्धांतामध्ये वास्तवतः तो जीव देवाचा, भगवंताचा काय आहे? त्याने माणसं बोला ना. काय आहे? अंश. जीव हा देवाचा काय आहे? अंश आहे. गीतेनं स्पष्ट म्हटलंय, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इंद्रियानि प्रकृतिस्थानी कर्षति. हा परमात्माची परी दुसरा देवची बरे, देवची बरे. तुका म्हणे खरे तुम्ही अमर आहा, अमर आहा, खरे की पहा खोटे हे. लक्ष द्या. जीव हा देवाचा काय आहे? अंश आहे. अंश. ऐका जरा. जीव देवाच्या किती जवळ आहे? जीव देवाच्या किती जवळ आहे हे लक्षात येण्याकरता एक प्रमाण सांगतो. उदका वेगळा उदका वेगळा
भजो कवने परी, आता भजो कवने परी. उदका वेगळा नव्हे तरंग निराळा. लक्ष द्या, वरचं विकू कमी करा. तरंग उदका वेगळा निराळा नव्हे. ऐका, जीव देवाच्या किती जवळ आहे हे कळण्याकरता हे उदाहरण सांगा लागलोय. उदक म्हणजे पाणी आणि तरंग म्हणजे त्या पाण्यावर अशी छोटी 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 अशी दगडं असतात, त्याला तरंग म्हणतात. कमाल आहे. अहो, उदक म्हणजे काय? पाणी. आणि तरंग म्हणजे काय? लाटा. हे बघा, अजून सोपं करतो. उदक आणि तरंग वस्तू दोन आहेत का वस्तू एक आहे? एक आहे. नाव का असं घडलं? वस्तू तर एकच आहे, मग नाव दोन का आली? त्याचं उत्तर देतो. उत्तर असं आहे, पाण्याच्या आकारमानात, पाण्याच्या स्थूलमानात, पाण्याच्या वस्तुमानात, बरोबर आहे का तुमची शाळेतली भाषा? आकारमानात, स्थूलमानात, वस्तुमानात बदल होतो आणि मग त्या झालेल्या बदलालाच तरंग असे म्हणतात. कशामुळे बदल होतो तो? वारा लागला की, हवा लागली ना पाण्याला, वारा लागला की त्याच्या आकारमानात, स्थूलमानात, वस्तुमानात बदल होतो आणि मग त्यात झालेल्या बदलाला तरंग असे म्हणतात. नीट कीर्तन आहे का? हवा जर थांबली, वारा जर थांबला, तर तरंग आणि उदक म्हणजे पाणी दोन्ही दोन नसून दोन्ही एकच आहे. अगदी दादानो, तसंच माया, अज्ञान, कल्पना, अविद्या याची हवा जर थांबली तर जीव आणि देव दोन्ही दोन नसून दोन्ही एकच आहे. लक्षात येते का? बघा, अजून सोपं करू. सोपं करतो. कसं आहे, उदक शुद्ध निखळ चैतन्य ब्रह्म तत्व म्हणजे आहे उदक. त्याला मायेची हवा लागली की त्याला ईश्वर हे नाव येतं. शुद्ध निखळ चैतन्य म्हणजे ब्रह्मतत्व म्हणजे पाणी, उदक. त्याला कल्पनेची ना अविद्येची हवा लागली की त्याच्यात बदल होतो आणि त्याला जीव हे नाव येतं. शुद्ध निखळ चैतन्य ब्रह्मतत्व म्हणजे आहे पाणी. त्याला माझेची हवा लागली की त्याच्यात बदल होतो आणि त्याला बद्धता हे नाव येतं. प्रमाणपाठ आहे तुमची सगळी. कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेती. लक्ष द्या. माझेची हवा लागली, मुक्त होता परिबळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे. माझा मुद्दा समजून घ्या. जसं हवा जर थांबली तर उदक आणि तरंग दोन्ही दोन नसून दोन्ही एकच. तसं दादानो, अज्ञान, माया, कल्पना, अविद्या, विकार ही हवा जर जीवनातली नष्ट झाली तर जीव आणि देव दोन्ही दोन नसून दोन्ही. थोडक्यात काय, जीव नसून जीव काय आहे? देवच आहे. आपल्याकडे नेहमी ते वेदांतातलं वाक्य आहे, श्लोकार्धेन प्रवीक्षावे यद्युक्तम ग्रंथ कोटिभी ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. दान करून घेऊ नका डोक्याला. जीव कोण आहे? ब्रह्मच आहे. जीव कोण आहे? देवच आहे. जरा चांगलं लक्ष द्या.
थोडक्यात जीव हा देवाचा अंश आहे. मग नीट ऐका, ज्या देवाचा जीव अंश आहे तो देव सुखाचा आगर आहे, सुखाचा निधी आहे, सुखाचा गाभा आहे, सुखाची खाण आहे, सुखाची रास आहे, सुखाचा सागर आहे. सगळी प्रमाणं पाठ आहेत, सगळी. सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर, ऐका, अवघी सुखाचीच राशी पुंडलिकाशी ओळली, सुखाचा निधी सुख सागर जोडला. ज्ञानोबाराय बोलतात, परमात्मा भगवान हा सुखाचा काय आहे? सागर आहे. मग लक्ष द्या, देव जर सुखाचा सागर आहे तर त्याचाच अंश असणारा जीव दुःखी का? लक्षात येत नाही. सोपं करतो, ऐका. परमात्मा सुखाचा सागर आहे, सागर. 2 महिने जर सलग पाऊस नाही आला तर वाहणारा ओढा काय होतो? आटून जातो. बरोबर. 4 महिने पाऊस जर नाही आला तर वाहणारी नदी बोला आटून जाते. 2 वर्ष पाऊस नाही आला तर धरण आटून जातं. 12 वर्ष पाऊस नाही आला तर समुद्र. काय कमाल आहे. त्याने आपला आटून जातो पाठीमागून आलं होतं ते तसंच ढकललं पुढे. लक्ष चांगलं द्यायचं कीर्तनाकड. नीट कीर्तन ऐका. जो कधी आटतच नसतो त्याला समुद्र म्हणतात. भाषा माझी नाही, भाषा ज्ञानोबारायाची आहे. 12व्या अध्यायात ज्ञानोबाराय बोलतात, वार्षिये विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू. ज्ञानोबाराय बोलतात, जो कधी आटतच नसतो त्याचं नाव. आणि म्हणून देव भगवान परमात्मा हा सुखाचा ओढा आहे का सुखाची नदी आहे? काय आहे? सुखाचा सागर आहे. मग लक्ष कीर्तनाकडे द्या. देव जर सुखाचा सागर आहे तर त्याचाच अंश असणारा जीव दुःखी का? अजून मी नाही लक्षात आलं. अजून सोपं करतो. एक सर्वसाधारण नियम आहे. काय नियम आहे? जे गुणधर्म अंशीमध्ये असतात तेच गुणधर्म अंशामध्ये असतात. उदाहरणार्थ, तुम्हाला साखर माहिती आहे का? बोला ना. माहिती आहे. कशापासून बनते? ऊसापासून. म्हणजे तिथं ऊस कोण आहे? अंशी. आणि ऊसापासून बनलेले छोटे छोटे साखरेचे कण हा त्याचा काय आहे? अंश आहे. तर लक्ष द्या, अंशी असलेला ऊस चवीने गोड आहे, म्हणूनच त्याचा अंश असलेली साखर सुद्धा चवीने बोला गोड आहे. झालं. दुसरं सांगतो, तुम्हाला मीठ माहिती आहे का? बोलत जाणार आहो. मीठ माहिती आहे? विहिरीच्या पाण्यापासून मीठ बनवलं जातं का बोरच्या पाण्यापासून मीठ बनवलं जातं? समुद्राच्या. बरं, ठीक आहे. म्हणजे तिथं समुद्र कोण झाला? अंशी. आणि मिठाचे छोटे छोटे खडे हे त्याचा काय झाला? अंश झाला. आता उत्तर द्या. अंशी असलेला समुद्र चवीने खारट आहे, म्हणूनच त्याचा अंश असलेलं मीठ सुद्धा चवीने खारट आहे. बस की 2 दृष्टांत. म्हणजे या 2 दृष्टांतातून सिद्ध काय झालं? सिद्ध हे झालं, जे गुणधर्म अंशीमध्ये असतात तेच गुणधर्म बोला अंशामध्ये असतात. तर मग आपल्या सिद्धांतात, आजच्या चिंतनात अंशी कोण आहे? भगवान परमात्मा. अंश कोण आहे? जीव. अंशी असलेला देव सुखाचा
सागर आहे, तर मग त्याचा अंश असणारा जीव दुःखी का? मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर सापडल्याशिवाय इथून उठण्यात सुख नाही. बरोबर आहे की रे दादा? उत्तर सापडलं पाहिजे. सरळ सरळ सांग. जाऊ द्या हो. बघा, एखादा मुलगा आपल्याला भेटतो, 22-25 वर्ष वयाचा काहीतरी मुलगा असतो, आणि मग एखादा म्हातारा मनुष्य त्याला म्हणतो, अरे आम्ही तुझा बाप पाहिलाय, आम्ही तुझा आजोबा बघितलाय, अरे आम्ही लहान लहान असताना तुझा पंजा सुद्धा पाहिलाय. या 10 खेड्यात दान धर्म करायच्या बाबतीत, अन्नदान करायच्या बाबतीत, गोरगरिबांना मदत करायच्या बाबतीत, सहकार्य करण्याच्या बाबतीत, या 10 खेड्यात त्यांचा हात धरायची कोणाची ताकद नव्हती. आणि त्यांच्याच खानदानात तू जन्माला आलास आणि खुशाल लोकांकडून मागून तंबाखू खातोच रे. याचा अर्थ विकत घेऊन खायची असते असा नाही बरं का? नाहीतर तुम्ही तसा अर्थ काढा, बुवानं सांगितलंय मागून खायची नसते, विकत खायला काय अर्थ? लक्ष द्या. मग तो म्हातारा मनुष्य काय म्हणतो त्या पोराला, अरे तुझं हे वागणं तुझ्या खानदानाला शोभत नाही. माझ्या बोलण्याचा मुद्दा इथं आहे, तसं जीव हा कोणाच्या खानदानातला आहे? देवाच्या. आणि तो ज्याच्या खानदानातला आहे, ती खानदान म्हणजे सुखाचा सागर. तर त्याच खानदानीत जन्माला येऊन हा जीव दुःखानं का तडफडतोय, सुखासाठी का भटकतोय, रोज एका गावाला. समजत नाही का? तेरी भी चूप मेरी भी चूप, सगळा कारभार खूप चूप. जाऊ द्या, असू द्या. लक्ष द्या जरा, काय कारण काय शोधलं पाहिजे का नाही आपण? जीव हा जर देवाचा अंश आहे, तर मग जीव दुःखी हे शोधायचंय. काय कारण काय? खरं म्हणजे संसारात जीवाला सुख मिळत नाही का? अहो, संसारात सुख मिळत नाही का म्हणलं मी? मिळतंय ना? होय. लक्ष द्या, घाबरू नका. संसारात सुख मिळतंय का मिळत नाही? मिळतंय संसारात सुख. मग इकडे येण्याची घाई कशासाठी केली? खरं सांगा चोपदार, संसारात सुख आहे का नाही? नाही ना? नाही. हे आहे म्हटले, हे नाही म्हटले. एकानं महायुतीत राहायचं, एकानं आघाडीवर. लक्ष द्या, चांगलं आहे का? उत्तर देतो. संसारामध्ये सुख नाही असं जर तुमचं म्हणणं असेल, तर सप्ताह झाल्यावर कुठं जायचंय? लक्षात ठेवा. संसारात सुख आहे असं जर तुमचं म्हणणं असेल, तर मी इकडे यायची घाई का केली? चला, उत्तर इतकंच आहे, संसारामध्ये सुख आहे. फक्त अडचण ही आहे, थोडं आहे. काय आहे? थोडं आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे आहे ना, थोडं आहे. अजून बोलू. किंचित सुखाचा धरिला अभिलाष, तेने झाला नाश बहु पुढे. थोडं सुख आहे, क्षणिक सुख आहे, तात्पुरतं सुख आहे, नाशवान सुख आहे, पण ते नष्ट होणारं सुख आहे. दादानो, असलं सुख जीवाला नको आहे. जरा लक्ष द्या. संसारामध्ये जे सुख आहे ते क्षणिक आहे, थोडं आहे, थोडं. आणि थोड्याच सुखासाठी आम्ही प्रचंड दुःख काय करतोय? सहन करतोय. थोड्याशा सुखासाठी दुःख प्रचंड सहन करतोय. ते जुनी मंडळी दृष्टांत द्यायची बघा. जुने कीर्तनकार लोक आणि रघुनाथ महाराज, आणि फार रंगवून सांगायचे.
ते जुने कीर्तनकार लोक. आता हे पोरं म्हणतील कोणता जुने कीर्तनकार कोणता दृष्टांत द्यायचे, आम्हाला काय कळायचं? यांना कळण्यासाठी सांगावं लागेल ना. मुद्दा काय चाललाय आपल्याला? थोड्याच सुखासाठी आम्ही प्रचंड दुःख काय करतो? सहन करतो. एक मनुष्य होता आणि त्याच्या पाठीमागं वाघ लागला. कोण? वाघ. आता वाघ माग लागल्यावर माणूस डावीकडे पळल का उजवीकडे पळल? काय काम बोला की राव, म्हणा की वाट दिसल. पाठीमाग काय लागलाय? वाघ लागलाय. आता वाघाच्या तावडीतून जीव वाचवायचाय, काय करायचं? समोर एक विहीर दिसली. त्याला वाटलं चला विहिरीत उडी टाकू, पोहता येत होतं. पण गंमत अशी, विहिरीत उडी टाकणार पण 8 परस विहीर खोल होती आणि पाण्याचा थेंब सुद्धा नव्हता. 2012चा काळ, दुष्काळ होता बघा त्या सालात. 12ला इकडे होतं का नाही कोणाच? लातूरला नाही का रेल्वेनं पाणी आणलं? लक्ष द्या. विहिरीत उडी टाकावी तर विहीर कोरडी आहे आणि विहिरीत असा फणा काढून नाग होता, नाग. आता काय करावं? काठावर थांबावं तर पाठीमागून वाघ, विहिरीत उडी टाकावी तर नाग. काय करावं? पण त्या विहिरीच्या काठावर एक वडाचं जुनं झाड होतं. त्याच्या पारंब्या विहिरीत लोंबकळत होत्या. या पट्ट्यानं अशी झेप टाकली आणि त्या पारंबीला लोंबकळला. आता गंमत अशी झाली, नेमकं त्याच पारंबीवर वरच्या बाजूला आग्या मोहोळ होतं. याच्या हेलकाव्यानं ते मोहोळ काय झालं? उठलं आणि त्या सगळ्या माश्या याच्या अंगाला येऊन गुदगुल्या करू लागल्या. माश्या गुदगुल्या काय करू लागल्या? चावू लागल्या. ऐका, खाली उडी टाकावी तर काठावर उडी टाकावी तर वाघ, तसंच लोंबकळत राहावं तर माश्या चावत्यात. काय काय बेजारी आहे हो, केवढी बेजारी आहे हो. पण तेवढ्यातून काय झालं, त्या मोहोळाचा कांदा फुटला. काय म्हणते तिकडं? कांदा का गड्डा? गड्डा गड्डा ना, गड्डा फुटला आणि त्याच्यातून कधीतरी एखादा मधाचा थेंब खाली पडायचा. त्यानं तेवढ्यातून जीभ अशी बाहेर काढायची आणि जिभेवरती तो थेंब झेलायचा आणि मग त्यानं मनातल्या मनात म्हणायचं, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थ. लक्ष द्या, कधीतरी पडणाऱ्या एखाद्या थेंबासाठी वाघही विसरला, नागही विसरला, चावणाऱ्या माशाही विसरला. कोण? तो त्या पारंबीला लोंबकळलेला माणूस. हे मी कोणाचं सांगतोय? त्या लोंबकळलेल्या माणसाचं सांगतोय. आणि त्या लोंबकळलेल्या माणसाचं सांगण्यासाठी मी इथं एवढी धावपळ करून आलोय का बरं? काय कमाल. लोकांना कीर्तन आपल्यासाठी चाललंय असं वाटतच नाही र. लक्ष द्या, लक्ष द्या, माझा मुद्दा संपलाय. कधीतरी पडणाऱ्या एखाद्या मधाच्या थेंबासाठी सगळंच विसरलं हो. महाराज, आपली हीच अवस्था आहे. कुठं तरी एखादा थेंब संसारात मिळतोय सुखाचा आणि तेवढ्यासाठी प्रचंड दुःख आम्ही काय करतोय? सहन करतोय. जीवाला आशा सुखाची अपेक्षा नाही. जीवाला कोणत्या सुखाची अपेक्षा आहे? कोणतं सुख जीवाला हवंय त्या सुखाचं लक्षण, त्या सुखाचं स्वरूप जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज शेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या 4थ्या चरणात सांगतात. तुका म्हणे आरूपीचे, तुका म्हणे आरूपीचे,
अरूपीचे सुख साचे निनावे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज जीवाला कोणत्या सुखाची अपेक्षा आहे त्याचं लक्षण सांगतात. आपण मुद्दाम अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये प्रवेश केलेला आहे. लोकांना थोडासा धीर येतो. झालं भाऊ आता बुवा शेवटच्या चरणात आला, बरं वाटतं जरा. आता असं धीर देऊन मग 11 वाजले तरी चालते. लक्ष द्या. काय लक्षण सांगितलं सुखाचं? 3 लक्षणं सांगितली. तुका म्हणे अरूपीचे 1, साचे 2, निनावे 3 सुख. लक्ष द्या. सुखाचं लक्षण केलंय तुकोबारायने. तुकोबाराय सांगतात अरूपीचे म्हणजे ज्याला रूप नाही ते, निनावे नाव नाही ते, साचे खरं आहे ते, असं जे आहे ते सुख आम्हाला पाहिजे. थोडं लक्ष द्या. 1-2 मिनिट बुद्धीला थोडा ताण द्या. जे रूपरहित असतं, जे नावरहित असतं, ऐका, तेच खरं असतं. जे रूपरहित असतं, नावरहित असतं, खरं असतं ते सुखच असतं. आणि पुढे सांगतो जे रूपरहित असतं, नावरहित असतं, खरं असतं, सुख असतं ते दुसरं तिसरं कोण नसतं, तो प्रत्यक्ष पांडुरंग परमात्माच असतो. हे लक्षात ठेवा. ज्याला ज्याला रूप आहे आणि ज्याला ज्याला नाव आहे ते माईक असतं, नष्ट होणार असतं, संपणार असतं. आपली वेदांतातली 2 वाक्य नेहमीची ठळक सांगतो. नाम रूपात्मकम जगत असं म्हटलंय आणि सच्चित सुखात्मकम ब्रह्म असं म्हटलंय. म्हणजे काय? जे जे नाव आणि रूप असतं ते मायेचे अंश असतात आणि आस्ती भाती प्रिय हे 3 ब्रह्माचे अंश असतात. म्हणून जे नावरहित आहे, जे रूपरहित आहे, जे खरं आहे तेच सुख आम्हाला पाहिजे. लोक म्हणतील चांगलं कीर्तन करता करता बुवाला मध्येच काय झालं, हे आरोपीचे निनावे साचे, डोक्याला ताण झाला असेल ना. ताण झाला तुमच्या डोक्याला, मध्येच काय कळलं? जाऊ द्या, एकदम सोपं करतो. जीवाला कोणत्या सुखाची अपेक्षा आहे ऐका. त्याचं वर्गीकरण 2 प्रकारात करतो. जीवाला कोणत्या सुखाची अपेक्षा आहे त्याचा पहिला प्रकार सांगतो. प्रत्येक जीवाला असं वाटतं आपल्याला मिळणारं सुख हे खरं असलं पाहिजे. पहिली अपेक्षा काय? खरं असलं पाहिजे, बरोबर. आणि दुसरी अपेक्षा आहे माणसाची कोणती? आपल्याला मिळणारं सुख हे कायम टिकलं पाहिजे. म्हणजे ते टिकाऊ असावं, टाकाऊ नसावं. कळलं? किती लक्षण केली मी सुखाची? 2. पहिलं लक्षण काय? खरं असलं पाहिजे. आणि दुसरी इच्छा टिकाऊ असलं पाहिजे. मी पटवून देतो हिंगोलीकर, ऐका, पटवून देतो. पहिली अपेक्षा काय? झोपले, खरं असलं पाहिजे. आता उदाहरण, कीर्तन संपल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना मी 1000 रुपयाची नोट प्रत्येकाला देणार कीर्तन संपल्यानंतर. काय कामाची? कुठे? बघा, म्हणजे माझा प्रस्ताव 1 मिनिटाच्या आत याने काय केला? फेटाळला, लावला. महाराज खोटी नोट आहे, चालत नाही, चलनातून बाद झालेली आहे आणि खोटी नोट देता का तुम्ही आम्हाला? उलट हे असं म्हणतील,
1000ची खोटी नोट देण्यापेक्षा 100 रुपयाची पण खरी द्या. बरोबर आहे की नाही? म्हणजे सिद्ध काय झालं या उदाहरणातून? काय सिद्ध झालं? आपल्याला मिळणार खरं असलं पाहिजे. झालं. दुसरं अजून काय सांगितलं तुम्ही? टिकावं असलं पाहिजे. चला आता हे पटवून देतो. टिकलं पाहिजे. ऐका, कीर्तन संपल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला मी चलनात चालणारी खरी असलेली 500 रुपयाची नोट प्रत्येकाला देणार. आणि एकदा नाही देणार. किती वेळा देणार? 5 वेळा देणार. म्हणजे प्रत्येकाला 500च्या खऱ्या नोटा किती देणार मी? 5 देणार. रघुनाथ महाराज, मी वाट पाहतोय कोण माझा प्रस्ताव धुडकावून लावतोय का. पण माझा प्रस्ताव कोणीही धुडकावून लावलेला नाही. उलट हे माझी वाट पाहतायत, मी जय विठ्ठल कधी करतोय. पण नीट ऐका दादानो, तुम्ही प्रस्ताव माझा अर्धाच ऐकलाय. पुढं प्रस्ताव असा आहे, 500च्या मी 5-5 नोटा तुम्हाला देणार आणि काही नाही त्या दिलेल्या परत घेणार. मला वाटतंय मग आता नरेंद्र हे लोक काय म्हणतील, बाबा 500च्या 5-5 द्यायच्या आणि परत माघारी घ्यायच्या. त्याच्याऐवजी असं करा, 200चीच द्या, फक्त पुन्हा परत मागू नका. म्हणजे सिद्ध काय झालं? मिळालेलं टिकलं पाहिजे. आणि मग ऐका दादानो, टिकणारं सुख आणि खरं सुख फक्त पांडुरंगाचंच आहे. तुका म्हणे तूची खरा येर वावुगा पसारा. आणि म्हणून असं पांडुरंगाचं, पंढरीरायाचं शाश्वत असलेलं, नित्य असलेलं, अविनाशी असलेलं, चिरंतन असलेलं जे सुख आहे, ते सुख जीवाला पाहिजे. त्या सुखासाठी जीव तडफडतोय. बरोबर आहे? आणि तडफडणारा जो जीव आहे, तो जीव सिद्धांतामध्ये देवाचा अंश आहे. आणि देव तर सुखाचा सागर आहे. तर मग त्याचा अंश असणारा जीव दुःखी. म्हणजे अजूनही प्रश्नाचं उत्तर सापडलेलं नाही. 9:30च्या जवळ आलं. का दुःखी आहे? चला तर त्याचं आता उत्तर सांगतो. उत्तर आहे का? उत्तर असं आहे, एका वडिलाने आपल्या मुलाला सांगितलं, दादा घरामध्ये जा, कोपऱ्यामध्ये कपाट आहे, कपाटामध्ये एक लोखंडाची डबी आहे, लोखंडाची डबी आहे आणि तिच्या परीस आहे तेवढा घेऊन ये. कोणी सांगितलं? वडिलांनी. कोणाला सांगितलं? मुलाला. घरात कोपऱ्यामध्ये कपाट आहे, कपाटामध्ये लोखंडाची डबी आहे आणि तिच्यात परीस आहे तेवढा घेऊन ये. कोणी सांगितलं? वडिलांनी. कोणाला सांगितलं? मुलाला. घरात कोपऱ्यामध्ये कपाट आहे, त्याच्यात लोखंडाची डबी आहे आणि त्याच्यामध्ये परीस आहे तेवढा घेऊन ये. कोणी सांगितलं? वडिलांनी. कोणाला सांगितलं? कोपऱ्यामध्ये कपाट आहे, कपाटामध्ये लोखंडाची डबी आहे. काय ध्यानात येई ना का तुमच्या? आता 3-3दा झालं राव, तुम्ही खुशाला ऐकत बसले. लोखंडाच्या डबेत परेस कसं राहील म्हणजे काय नग वाटतं काय त्याला? हा म्हणजे त्या डबीचं असं म्हणा की त्या डबीचं काय व्हायला पाहिजे? सोनं व्हायला पाहिजे, सोनं व्हायला पाहिजे. कारण त्या डबीत काय आहे? परेस. आणि म्हणून ती डबी कशाची व्हायला पाहिजे? सोन्याची व्हायला पाहिजे. पण ती डबी लोखंडाचीच होती, लोखंडाचीच होती.
तुम्ही म्हणचाल मग परीस तरी खोटा असेल. परीस खराच होता. परीस खराच होता. मग तुम्ही म्हणाल ती डबी सोन्याची व्हायलाच पाहिजे. दादानो, हे जसं तुम्हाला कळतंय डबीत परीस असल्यावर डबी सोन्याची व्हायला पाहिजे, हे जसं तुम्हाला कळतंय तेवढं मला कळत नसेल का बरं? अहो हे मला सुद्धा कळतंय संतोष महाराज, पण मी काय करू? दृष्टांतात तसंच लिहिलंय, मी काय करू? नाही कळलं का तुम्हाला? एक कीर्तनकार खेड्यामध्ये कीर्तनात वेदांत सांगायला पाहिजे का नाही सांगायला पाहिजे? सांगायलाच पाहिजे. काय करायला पाहिजे? सांगायलाच पाहिजे. फक्त तो कळून सांगायला पाहिजे, पाठ करून नव्हे. कसा सांगायला पाहिजे? कळून सांगायला पाहिजे. आणि मग ते आपलं पाठ केलेलं आणि ते आपलं सांगत होते. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्म मिथ्या आहे, जग सत्य आहे. काही तुमच्या डोक्याशी. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्म मिथ्या आहे, जग सत्य आहे. अहो ते तुमच्यासारखे जाणकार लोक असे जवळ येऊन बसलेले, त्यांना काय पटतंय का? त्यांनी काय केलं? महाराज उलट झालंय, चुकलंय तुमचं. ते महाराजाच्या पायाला लागले चिमटा घ्यायला लोक. चुकलंय महाराज, उलट झालंय. महाराज त्यांच्यावरच रागावले. काय उलट झालंय म्हटलंय? माझ्या वहीत तसंच लिहिलंय म्हटलं. जाऊ द्या, मुद्द्याकडे लक्ष द्या. तर ती डबी कशाची आहे? लोखंडाची. आणि तिच्यात काय आहे? तर म्हणताल शक्यच नाही. पण खरंच सांगतो दादा, गेला कपाट उघडलं, डबी घेतली कशाची? लोखंडाची. आणि डबीचं टोपण उघडलं, अक्षरशः त्याच्यात काय आहे? परीस आहे, परीस. मग डबीत परीस असताना सुद्धा ती डबी सोन्याची का झाली नाही? त्याचं कारण आहे, तो परीस प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळलेला होता. कारण त्यावेळेस प्लॅस्टिक बंदी झालेली नव्हती. तो कागद कशात, तो परीस कशात गुंडाळलेला होता? प्लॅस्टिकच्या कागदात. आता सर बोला. मग प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळून परीस अंदाजे किती महिने त्या डबीत ठेवल्यावर डबी सोन्याची होईल? लवकर बोला. होईल का सोन्याची? होईल का? नाही होणार. चला डबीत परीस नाही का? बोला ना. अहो डबीत परीस नाही का? ओ डबीत परीस नाही का? डबीत परीस नाही का? डबीत परीस नाही का? बोला. डबीत परीस नाही का? डबीत परीस नाही का? बोला. कोणत्या डबीत परीस नाही? बोला कोणत्या डबीत परीस नाही? बोला. काही डोक्यात शिरत नाही वाटतं तुमच्या. जाऊ द्या. सूर्यप्रकाश घटीराम. प्रत्येक डबीत इथे आलेल्या प्रत्येक डबीत परीस आहे ना. तर मग या डब्या अशा फोटो काढायसारख्या का? काय कारण आहे? प्रत्येक तैसा हृदयामध्ये सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्ट मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैस्य सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृत वेदविदेव चाहं. प्रत्येक डबीत परीस आहे. तरी पण मग आपलं जीवन दुःखी. राजानो, त्या डबीत परीस असूनही डबी सोन्याची झाली नाही. म्हणजे त्या लोखंडाच्या डबीला सोनं होण्यापासून रोखलं कोणी? बोला. प्लॅस्टिकच्या कागदाने
अगदी तसंच दादानो, आपल्या ही हृदयरूपी पेटीमध्ये परमात्मा रूपी परीस आहे, पण तरीही आपलं जीवन सुखी होत नाही. त्याचं कारण आहे देवाच्या आणि आपल्या मध्ये आडवा आलेला आहे. काय आडवा आलेला आहे? प्लॅस्टिकचा कागद आडवा आलेला आहे म्हणतात. जावा नांदेडला आणि घ्या ऑपरेशन करून. मग आता काय करता? लक्ष देऊन कीर्तन ऐकायचं असतं हो. कीर्तन हे फक्त प्रोटोकॉल म्हणून नाही ऐकायचं. डबीच्या आणि परिसाच्या मध्ये काय आडवा आलाय? हो, नाही 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 नाही, हे पहिले हे बरोबर होतं, ते नाही बरोबर. आता लक्ष द्या, आता लक्ष. लय सुखाची आशा लय मागे गेली. आता लक्ष द्या, आता लक्ष द्या. त्या डबीच्या आणि परिसाच्या मध्ये कोण आडवा आलाय? प्लॅस्टिकचा कागद. आणि त्याच्यामुळं त्या डबीचं सोनं झालेलं नाही. अगदी तसंच भगवान परमात्मा रूपी परेश तुमच्या माझ्या हृदय मंदिरामध्ये आहेच, पण तरी आपलं जीवन सुखी झालेलं नाही, होत नाही. त्याचं कारण देवाच्या ना आपल्यामध्ये का मला वाटतं आता बी प्लॅस्टिकचा कागदच म्हणतात का काय? कागद आडवा आलाय म्हणाला तरी पण चालेल, पण प्लॅस्टिकचा नव्हे. प्लॅस्टिकचा नाही, हे लक्षात ठेवा. मग कोणता? तर चला, डबीचं सोनं व्हावं यासाठी तो गुंडाळलेला कागद काय केला पाहिजे? काढून काय करायचं? जाऊन द्यायचा? नका नका, अशी कागद कुठं पण टाकून फेकून देऊ नका हो. बिचारा देशाचा पंतप्रधान स्वच्छतेसाठी खूप मेहनत घेतोय. अशी कागद कुठं बी फेकू नका. फेकून दिलेला कागद पुन्हा हवेनं येऊन गुंडाळण्याची दाट शक्यता आहे. म्हणून माझी विनंती आहे, तो कागद काय करायचा? जयो आता नावरूप, जयो आता नावरूप माझे पाप गाठीचे. लक्ष द्या, तो कागद आडवा आलेला काय करायचा? जाळूनच टाकायचा. पुन्हा येण्याचा विषय संपला. तसं राजानो, तुमच्या आणि माझ्या अर्थात आपल्या हृदयरूपी पेटीमध्ये भगवान रूपी परीस आहे, पण तरी आपलं जीवन सुखी होत नाही. त्याचं कारण आहे मध्ये कागद आडवा आलाय. बरोबर आहे, बरोबर आहे. पण कोणता कागद? या देहाच्या नावाचा अभिमान हा कागद, या देहाच्या रूपाचा अभिमान हा कागद, आणि या अभिमानानं झालेलं पाप हा कागद काय करायचं? आपण जाळूनच टाकायचं आहे. एक 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 प्रमाण सांगतो. हे शरीर अर्थात हे जीवन, जीव सुखी का होत नाही? का होत नाही? तुकोबारायाची गोड भाषा आहे. तुकोबाराय सांगतात,
जोपर्यंत या देहाचं तादात्म्य नष्ट होत नाही तोपर्यंत हे जीवन सुखी होत नाही. देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे माझा. बरे केशराजा कळू आले. थोडक्यात काय, पहिली गोष्ट आहे या शरीराच्या रूपाचा अभिमान काय झाला पाहिजे, जळून गेला पाहिजे. आमचे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुदेव घुले बाबा, विठ्ठल महाराज घुले बाबा, जुन्या लोकांनी पाहिलेले असतील आळंदीला वगैरे आल्यावर. विठ्ठल महाराज घुले बाबा ते पाठामध्ये सांगत असताना असं म्हणायचे, खूप चांगलं वाक्य आहे नरेंद्र, खूप छान वाक्य आहे. ते असं म्हणायचे, या शरीराचा आदर केला, देहाचा आदर केला की देवाचा विसर पडतो. तुम्ही जागे नाही वाटत. देहाचा आदर केला की देवाचा विसर पडतो. ते म्हणायचे, ओवी द्यायचे, जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू मनोने पडिला विसरू आत्मबोधाचा. लक्ष द्या मायबाप, कधीतरी आमचं या देहाचं तादात्म्य शब्द जर तुमच्या डोक्याला ताण देत असला तर आसक्ती काय झाली पाहिजे, संपली पाहिजे. हो, ती फेकून दिली पाहिजे. आमचे गुरुवर्य वैकुंठवासी घुले बाबा पाठात सांगताना असं म्हणायचे, किती जरी लावला लक्ष तरी हे मातीत होणार आहे मिक्स आणि हे ठरलेलं आहे फिक्स. कीर्तन सांगणाराचही तेच आहे, ऐकणाराचं होणार नाही, सगळ्याच होणार आहे. हे लक्षात ठेवा. ऐका ऐका, आमचे गुरुजी असं म्हणायचे घुले बाबा, ते म्हणायचे, एक दिवस या शरीराची 3 चिपट्या राख होणार आहे. बुवा असं म्हणायचे, एक दिवस हे शरीर मातीत जाणार आहे. पुढं ते असं म्हणायचे, एक दिवस याची माती होणार आहे. आणि रघुनाथ महाराज पुढं अजून ते असं म्हणायचे, ते पुढचं वाक्य नीट आहे का, ते असं पुढं म्हणायचे, हे मातीत जाणार आहे, याची माती होणार आहे, हे आपल्याला मातीत जायच्या अगोदर कळावं, एवढंच. नाही लक्षात आलं? हे अगोदर कळलं पाहिजे ना. लक्ष द्या, नीट ऐका. बुवा असं म्हणायचे, काय लोक या शरीरावर प्रेम करतात. ते असं म्हणायचे, दिवसातून काही लोक 3 वेळा दाढी करतात. आता दिवसातून 3दा दाढी केल्यावर काही पुन्हा केस येत नाहीत का बरं? उलट वस्तारा किती खाली गेलाय ते डोकं वर काढून बघतात ते केस. नीट ऐका. बुवा म्हणायचे, अरे दिवसातून 3दा दाढी करण्यापेक्षा दिवसातून 3दा हरिपाठ वाचा, पदरात पुण्य पडेल आणि देव कृपा करेल. महाराज, कधीतरी आपण या गोष्टीचा विचार केलाच पाहिजे. बोलण्याचा मुद्दा इतकाच आहे, या शरीराच्या रूपाचा अभिमान जळून गेला पाहिजे. अजून काय जळालं पाहिजे? जळवाता नावाचा अभिमान. आता हे तर प्रकरण लयच अवघड आहे. नावाचा अभिमान बघा, म्हणजे फार कठीण गोष्ट आहे. माणसं त्याच्यात अडकली, त्याच्यातच थांबली. मी एका महाराजाच्या मुलीच्या लग्नाला गेलो, 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर 8 दिवसांनी माझी आणि एका महाराजांची भेट झाली. आणि मग मी त्यांना विचारलं, का हो म्हणलं, तुम्ही त्या महाराजांच्या मुलीच्या लग्नाला आले नव्हते? नव्हतं आलो म्हटले. मी त्यांना विचारलं, का आले नव्हते? वेळ नव्हती का? नाही नाही, घरीच होतो म्हटले मी. मग का आले नव्हते? म्हणलं, तुम्हाला पत्रिका नव्हती का? अरे मला घरी येऊन पत्रिका दिली म्हटले. मग का आले नव्हते? म्हटलं, तुम्हाला काय म्हणजे वेळ शिल्लक नव्हती का? अरे नाही म्हणले, मला विचारूनच तारीख काढली होती. म्हणलं, मग का आले नव्हते? मग तुमचं कुठं कीर्तन होतं का? नाही म्हटले, सध्या नाही कोणी बोलवत आपल्याला. बरं ठीक आहे.
म्हणलं, मग का आले नव्हते? तुमची तब्येत बरी नव्हती का? नाही नाही म्हणले, कोरोना होऊन गेलाय, आता बरं आहे. लक्ष नीट द्या, लक्ष नीट द्या. मग मी त्यांना विचारलं, तुम्ही का आले नव्हते? तब्येत बरी होती. कीर्तन कुठं नव्हतं. पत्रिका तुम्हाला घरी आणून दिली, तुम्हाला विचारून तारीख काढली. मग तुम्ही का लग्नाला आले नव्हते? बरं, शिवाय नाही नाही, मी म्हणलं शिवाय तुमचं पत्रिकेवर नाव सुद्धा वाचलं मी. मग का आले नव्हते? ते म्हणले, तीच तर अडचण आहे. काय अडचण आहे? कळतं का म्हणले त्यांना? कळतं का आमचं नाव कुठं छापावते? कळतं का? त्याने अशी मांडी खालची पत्रिका काढली, पत्रिकेवरच बसलं होतं, पत्रिका काढली आणि मला दाखवली. ते पत्रिकेत असताना कार्यवाहक, संयोजक, आयोजक, व्यवस्थापक, प्रेषक, जे कुठल्याच कामाचे नसतात ती सगळी नावं पत्रिकेत असतात. आणि त्याच्यात एक विभाग असतो बघा, कोणता? आशीर्वाद. आणि त्या आशीर्वादाच्या विभागामध्ये यांचं नाव 3ऱ्या क्रमांकाला टाकलेलं होतं. त्यांच्या वरती अजून दुसऱ्या 2 महाराजांची नावं होती आणि तेच त्यांना झोंबलेलं होतं. ते म्हणाले, ही माझी लायकी आहे का? ही माझी लायकी आहे का? इथं माझं नाव छापत्यात का? ही माझी लायकी आहे का? मी माझ्या मनातल्या मनात म्हणलं, हीच तुझी लायकी आहे. मी म्हणलं, बरं झालं रे, हा लग्नाला आला नाही. याच्या पोटात आगच पडलेली आहे, हा काय त्या पोरीला आशीर्वाद देणार होता? लक्षात नीट देऊन ऐका, ही घटना सत्य घटना सांगतोय महाराज या गादीवर उभा राहून. खोटं बोललो तर किडे पडतील तोंडात. फक्त माझ्यावर एवढाच उपकार करा, त्या बुवाचं नाव विचारू, बस एवढाच उपकार करा. हे काय काय कुठं छापलंय? काय बिघडतंय त्याच्या वाचून? नसतं छापलं तर काय बिघडलं होतं? महाराज, या नावाच्या अभिमानातून आम्ही काय झालं पाहिजे? मुक्त बाहेर पडलं पाहिजे. म्हणून नावाचा अभिमान जळाला पाहिजे, रूपाचा अभिमान जळाला पाहिजे, काय काय जळून गेलं पाहिजे. लक्ष द्या, तुकोबाराई सांगतात, जाळा तुम्ही माझे जाणते मी पण, येणे माझा खुन मातीला. जळून गेलं पाहिजे. जाणता मी पणा जळाला पाहिजे. अजून काय जळालं पाहिजे? पुष्कळ प्रमाण आहेत. आगी लागो तया सुखा, जेणे हरी नये मुखा, जळो ते समूळ, धन संपत्ती उत्तम कोळ. तुमची संपत्ती जर परमार्थाला उपयोगाला येत नसेल तर काढी लावा. आम्ही एक जणाच्या घरी गेलो, फेटा बांधला आणि कीर्तनाला आलो. कीर्तन झाल्यानंतर मग लक्षात आलं, त्यांच्या घरचे लोक कोणी कीर्तनाला आलेच नव्हते. आणि मग मी विचारलं, का हो म्हणलं, तुमच्या घरचे लोक काय कीर्तनाला आलेच नाहीत? त्याने काय उत्तर दिलं? नाही ना म्हणे महाराज, कसं कीर्तनाला येता? आमचा खानदानी घराणा कसं काय कीर्तनाला येता? मी म्हणलं, मग पेटवा. काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते. भजन प्रमाण, तुका म्हणे येते भजन प्रमाण, भजन जाळावे ते. जाळावे. लक्ष द्या, तुमची खानदान जर कीर्तन ऐकू देत नसेल तर पेटवान काय? लक्ष द्या, पुष्कळ प्रमाण आहेत. वेळेची मर्यादा अडचणीची आहे, पण एक शेवटचं प्रमाण सांगतो. देवात आणि तुमच्यात, देवात आणि तुमच्यात ज्याच्यामुळं अंतर पडतंय,
आपल्याला देवापासून जे दूर नेतंय ते काहीही असो ते जळालं पाहिजे पाहिजे. जळोत ती येथे उपजविती अंतराय. देवात आणि आपल्यात ज्या कोणत्या गोष्टीमुळं अंतर निर्माण होतं ते काहीही असो ते जळालंच पाहिजे पाहिजे. ते जवळ ठेवायचं नाही, ते जळून गेलं पाहिजे. म्हणून महाराज सांगतात, जळो आता नाव, जळो आता रूप, माझे पाप गाठीचे. नावाचा अभिमान जळाला पाहिजे, रूपाचा अभिमान जळाला पाहिजे, अभिमानानं झालेलं पाप जळालं पाहिजे. तुम्ही लक्ष देताय अजून तरी जागेत लोक काय. मला सांगा, माणसाच्या जीवनात अभिमान असावा का नसावा? तुम्ही जागेत नसावा. माणसाच्या जीवनात अभिमान नसावा. बोला की नसावा असावा. हे नसावं म्हणले, हे असावं म्हणले. त्यांना माहिती आहे दोन्हीतलं एक उत्तर आहेच की. चला चला आता उत्तर देतो. तुमचं बी बरोबर आहे, तुमचं बी बरोबर आहे. तुम्ही काय म्हणले? अभिमान नसावा. तुम्ही काय म्हणले? असावा. आता दोघापैकी एक जणाला नाराज करणं मला परवडणार नाही ना, कारण मला अजून 10-5 मिनिटं कीर्तन करायचंय. तर लक्षात ठेवा, अभिमान नसावा. खोट्याचा अभिमान नसावा. हा, तुझं काय म्हणणं आहे? खराचा अभिमान जमलं. खोट्याचा नसावा आणि खऱ्याचा असावा. अरे जे खरं आहे ना त्याचा अभिमान असला पाहिजे. आमचा एखादा सैनिक चुकून परराष्ट्राच्या हद्दीत जातो आणि 70 तासाच्या आत सुखरूपपणे त्याला भारतात आणलं जातं. या गोष्टीचा आम्हाला अभिमान असलाच पाहिजे. मला वाटतं या गोष्टीचं आम्ही अभिनंदन जागे नाही वाटतं. अहो ते परत आणलेले कोण होते? कसं अभिनंदन. अरे जे चांगलं आहे ना त्याचा अभिमान जरूर असावा. 4 पिढ्यापासून आमच्या घरात महिन्याची पंढरपूरची वारी आहे. अशा गोष्टीचा अभिमान असलाच पाहिजे. का नसला पाहिजे? याचा धरीन करीन आपुले जतन, करीन आपुले जतन. अभिमान करीन आपुले जतन. देवा हे माझी मिराशी, ठाव तुझे पायापाशी. याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. चांगल्याचा अभिमान असलाच पाहिजे. आजही सांगतो, आजही काय म्हणजे खरंच महाराष्ट्रामध्ये फिरताना काय उत्तम रस्ते आहेत हो, काय दर्जेदार रस्ते आहेत हो. काय झालं? अडचण वाटली का? चुकलोय का माझं? तुमच्याकडे अरे तुमच्या आता त्या बोदडीपासून इथपर्यंत आतला तुम्ही नसेल नीटनेटका केला, पण तिथपर्यंत येईपर्यंत किती चांगला रस्ता महाराज, किती सिमेंटचा रस्ता चांगला आहेत का नाही? सिमेंटचे रस्ते कुठेही जा, महाराष्ट्रभर फिरा, किती दर्जेदार रस्ते आहेत, सिमेंटचे किती छान रस्ते आहेत. आणि म्हणूनच आम्ही नेहमी म्हणतो, बिचाऱ्या नितीन गडकरीनं महाराज लोकांचं आयुष्य वाढवलं बघा. 550 किलोमीटर प्रवास केलाय. लक्षात ठेवा, केवळ रस्ते चांगले आहेत म्हणून. हे लक्षात ठेवा. चांगल्याचा काय असला पाहिजे? अभिमान असला पाहिजे. अभिमान असला पाहिजे. बघा ना तुम्ही आता ते रत्नागिरी ते नांदेड आहे ना, पंढरपूरला जाताना कसं आहे, काय उड्डाणपूल आहेत. म्हणून आम्ही आवडीनं नितीन गडकरी नाही म्हणत, आम्ही त्यांना नितीन रोडकरी म्हणतो. नितीन रोडकरी.
आम्ही त्यांचं अजून एक नाव ठेवलंय, नितीन पुलकरी. आणि मी त्यांचं अजून एक आम्ही तिसरं नाव ठेवलंय, नितीन रोडकरी. वा जाऊ दे. लक्ष द्या, जे चांगलं आहे त्याचा काय धरला पाहिजे? अभिमान. अभिमान. ऐका, खऱ्याचा अभिमान सुख देतो आणि खोट्याचा अभिमान दुःख देतो. अभंगाच्या लटिक्याचा अभिमान